आज आपण बनवणार आहोत पावसाळ्यातील मिळणारी एक पारंपरिक आणि चविष्ट भाजी, बांबूची भाजी। नमस्कार, ज्योती कुकिंग चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। बांबूच्या कवळ्या कोंबामध्ये फायबर आणि काही खनिजे असतात, त्यामुळे वेगवेगळ्या भाज्यांसोबत ही भाजी आहारात घेता येते। बांबूच्या कोंबाचा वापर भाजी, लोणचे, सूप अशा वेगवेगळ्या पदार्थांमध्ये केला जातो। मात्र बांबूचे कोंब कच्चे खाऊ नये, योग्य प्रमाणे प्रक्रिया करून आणि शिजवून त्याचा वापर करावा। चला मग आज बनवूया मूड आलेल्या पाल्यासोबत चविष्ट बांबूची भाजी। एका पॅनमध्ये एक पळी तेल घेतले आणि 5-6 लसूण ठेचून घेतले, थोडंसं लालसर करून घ्या। आणि मग आपण त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं आहे, वास पण छान येतो आणि काही बाधित पण होत नाही। आणि मस्तपैकी जरा परतून बारीक चिरलेले 2 कांदे जरा खरपूस भाजून घ्या, कच्चा ठेवू नका, कारण बांबू हा जरा असा थोडंसं कच्चा लागणारी भाजी आहे। आता आपल्या इथं कांदा परतून घेते, मऊसारखं झालं का त्याला 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या आपल्याला। आता हे बांबू आहे ना, मी 2 दिवसापूर्वी आणलेले आहेत, त्याला उग्रट वास असतो, त्याच्यामुळे ही भाजी खायला कोण बघत नाही। ते धुवून मी 2 दिवस पाणी काढले आणि आता हे मी बारीक अशा चकत्या असतात त्या अशा उभ्या चिरून घ्यायच्या, बारीक अशा भाज्या चिरून घ्यायच्या आणि मग खाण्यासाठी ते आपल्याला छान लागतात। हा कवळा बांबू आहे। आता कांदा आपला शिजत आलेला आहे, जसा मऊ होत आलेले आहे बघा। 2 मिरच्या टाकल्यात मी, जास्त नाही, कारण आपला थोडंसं मसाला टाकायचं आहे आणि त्यात गरम मसाला पण येणार आहे, आणि 2 मिरच्या म्हणजे समप्रमाण आपल्याला येणार त्याच्यामध्ये। आता कांदा जरा मऊ झाला का मग आपण त्याच्यामध्ये मसाले परतून घ्यायचे आहेत। हे बघा, आता कांदा सुटसुटीत झाला, लालसर पण झालेला आहे। एकदा मी परतून घेते। आता मसाले बघा, गरम मसाला आहे आणि हळद आहे। आता हे आपण थोडंसं भाजून घ्यायचं आहे मसाल्यात, कांदा मिरची ह्याच्यामध्ये एक जीव जरा होईल, परतून घ्यायचं आपल्याला मस्तपैकी। आणि मग आपल्याला ही चिरलेली बांबूची चकत्या चिरून घेतलेली भाजी आता पॅनमध्ये टाकलं आहे मी, ती थोडी खालवर करून घ्यायची आपल्याला। आणि हे मोड आलेले वाल आहे, जर अजून मोड आले नाही, पण अजून मोड आलेले का आणखी छान लागते। हे मोड आलेले वाल टाकले आहेत त्याच्या मी, आणि हे बांबूची भाजी आणि वाल हे दोन्ही चांगले परतून घ्यायचे खालवर करून। ह्याच्यामध्ये मी पाणी टाकणार नाही आहे, आपल्याला हे वाफेवर शिजवायचे आहे। आणि बघा, एकच पळी तेल लागलेले, म्हणजे असं तेलाचा वापरही नाही आहे। सोपी आणि सहज आणि चविष्ट भाजी पावसाळ्यातच फक्त मिळते ही भाजी। तुम्ही एकदा करून बघा आणि खावाच। आता याच्यात चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचे जेवढं पाहिजे ते, आणि वर खाली करून घ्यायचे आहे। सुंदर भाजी। आता हा येल्लो ग्रीन शेडमध्ये दिसते, नंतर थोडंसं मुरलं ना का थोडं रेडिश येईल मसाल्याचा प्रकार। आता शिजत आले ना, ते रेडिश झाले बघा। आता ह्याच्यामध्ये ना वरती मी झाकण ठेवणार आहे आणि त्याच्यावर पाणी ओतणार आहे, फक्त वाफेवर करणार ही भाजी, म्हणजे खाली भाजी लागणार नाही आणि चांगली शिजणार ती पाण्याच्या वाफेवर। आता ही भाजी आपली शिजत आलेली आहे, थोडंसं खालवर करूया आपण। आणि ही भाजी शिजली का वरून आपण कोथिंबीर पिळायची आहे गार्निश म्हणून।
पुन्हा एकदा आपण झाकून ठेवायचं. पातळ शिजून घेतलेली आहे आणि कमी आचेवर करायचं. हं, नक्की हे लक्षात ठेवायचं. आता तयार झालेली आपली भाजी, आपली पावसाळी स्पेशल बांबूची भाजी मोड आलेल्या वालासोबत. ही भाजी भाकरी किंवा चपातीवर खूप छान लागते. तुम्ही बांबूची भाजी खात असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा की तुमच्या घरी बांबूची भाजी कशी बनवतात, किंवा माझ्यासारखी बांबूची भाजी बनवा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, ज्योती कुकी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. हे बघा, आता ही भाजी आवडली बघा. वाल पण शिजलेले आहे, वरून कोथिंबीर टाकलेली आहे, आपण गार्निश केलेली आहे. पुन्हा भेटूया अशीच एक नवीन रेसिपी, चविष्ट रेसिपी सोबत.